नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास करूया या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण आज इयत्ता 10वी बघा, इंग्लिश स्पेशल रिहर्सल एक्झाम कर्मवीर विद्याप्रबोधिनी गुरुकुल प्रकल्प. तर आपण ही 10वीची इयत्ता 2025-26ची इंग्लिश या विषयाची आपण प्रश्नपत्रिका पाहणार आहोत. तर चला सुरुवात करूया. बघा, क्वेश्चन पहिला आहे, डू एज डिरेक्टेड अटेम्प्ट एनी फोर. बघा दिलेले आहेत. तर पहिला क्वेश्चन बघा, कंप्लीट द फॉलोइंग वर्ड्स बाय यूजिंग करेक्ट लेटर्स. पहिला शब्द क्लास आहे, दुसरा अर्थ आहे बघा, तिसरा स्टार्ट आणि चौथा ॲनिमल आहे. तर पहा विद्यार्थ्यांनी त्यातला दुसरा बघा, अल्फाबेटिकल ऑर्डर आहेत. बघा सर्व उत्तरे दिलेली आहेत. तिसरा बघा, पंक्च्युएट मार्क म्हणजे तुम्हाला विरामचिन्हे लावायचे आहेत. बघा वाक्य दिलेले आहे त्याला. तर चौथा बघा, त्यातील तुम्हाला शब्द बनवायचे आहेत, 3 लेटर बनवायचे आहेत. एंटरटेनमेंट बघा बनवलेले आहेत. तर पाचवा बघा, रिलेटेड वर्ड शोन इन द एक्झाम्पल बघा तुम्हाला दिलेले आहेत तिथं. आणि 6वा प्रश्न बघा, वर्ड चेन तयार करायचे आहेत. काईटची बघा, काईट, इलेफंट, टायगर, रॅबिट आणि टर्टल. तर त्यातील बी बघा, डू एज डिरेक्टेड. त्यातील पहिला, मेक अ मिनिंगफुल सेंटेन्स बाय यूजिंग द फ्रेजेस टू रूट आउट. तर बघा त्याचं वरती वाक्य करून दाखवलेलं आहे तुम्हाला फ्रेजेसचं. तर आता पुढील प्रश्न बघूया. तर बघा त्यातील बी, ॲड द क्लॉज द फॉलोइंग सेंटेन्स टू एक्सपांड द मिनिंगफुली. तर बघा, वॉज सॉ ॲन एरोप्लेन. तर वाक्य तयार केलेलं आहे बघा तिथं, उत्तर दिलेलं आहे. त्यातील दुसरं बघा, अटेम्प्ट 1, परफेक्ट्स आणि सुफिक्स शब्दांचे ओळखायचे आहे बघा. मेक अ न्यू वर्ड. तर बघा, केअरचं केअरफुली आणि हेल्दीचं अनहेल्दी. तर त्याच शब्दांचं वाक्य बनवायचं आहे बघा. त्यातील बी बघा, केअरचं बनवलेलं आहे वाक्य आणि हेल्दीचं सुद्धा वाक्य बनवलेलं आहे आपण. त्यातील सेक्शन दुसरा बघा, टेक्स्चुअल पॅसेज 10 मार्कला आलेला आहे. त्यातील क्वेश्चन दुसरा बघा, त्यातील पहिला प्रश्न बघा, A1 राईट. तुम्हाला ट्रू फॉल्स ओळखायचे आहेत बघा आणि लिहायचं आहे. तर बघा त्यातील पहिलं ट्रू आहे, दुसरं पण ट्रू आहे, तिसरं फॉल्स आहे आणि चौथं पण फॉल्स आहे. तर बघा इथं चौथ्याचं उत्तर फॉल्स आहे. तर हा दिलेला आहे पॅसेज, त्यावरून तुम्हाला सर्व उत्तरे शोधून लिहायची आहेत. तर बघा आपण बघितलेलं आहे ट्रू फॉल्स. आता पुढील प्रश्न बघूया. तर बघा त्यातील ए मधील दुसरं बघा, कंप्लीट द फॉलोइंग वेब बघा, कॅरेक्टर्स इन द पॅसेज. तर बघा कुठली कॅरेक्टर आलेले आहेत ते सर्व सोडवलेले आहेत इथं. त्यातील तिसरं बघा, राईट अँटोनिम्स फॉर द फॉलोइंग वर्ड्स. तर अँटोनिम्स लिहायचं आहेत. तर A4 बघा, डू एज डिरेक्टेड. इन्फिनिटिव्ह ओळखायचं आहे आणि अंडरलाईन करायचे आहे बघा. त्यातील इन्फिनिटिव्ह खाली अंडरलाईन ओढलेले आहे बघा. उत्तर पहा. त्यातील दुसरं बघा, हार्ड कंप्लेंट बघा, बिईंग द सेंटेन्स विथ कंप्लेंट म्हणजे कंप्लेंटपासून वाक्य सुरुवात करायचे आहे बघा. वाक्य बनवलेलं आहे. त्यातील A5 बघा, डू यू लाईक ऑनलाईन शॉपिंग आणि व्हाय. बघा उत्तर दिलेलं आहे, येस आय लाईक ऑनलाईन शॉपिंग. तर बघा उत्तर आहे तसं लिहा. त्यातील बी बघा, रीड द पॅसेज अँड डू द ॲक्टिव्हिटीज. त्यातील B1 बघा, कंप्लीट द फॉलोइंग सेंटेन्स. तर पहिलं बघा, मीना स्टे अलोन. तर बघा उत्तर दिलेलं आहे तिथं आणि दुसऱ्याचं सुद्धा दिलेलं आहे, मीना हॅड द हॅबिट. बघा उत्तर दिलेलं आहे इथं. बघा इथून पासून ते इथपर्यंत तुम्हाला लिहायचं आहे. आणि तिसरं, द नॅरेटर वॉज कॉट इन. तर बघा तिसऱ्याचं पण दिलेलं आहे. तिसऱ्याचं इथून ते इथपर्यंत लिहायचं आहे, द रेन. आणि चौथं बघा, सीइंग मीना द नॅरेटर फर्स्ट रिॲक्शन वॉज टू रन. तर आता पुढील प्रश्नाकडे वळूया.
तर पहा त्यातील B2 बघा, डिस्क्राईब द मीनास कॅरेक्टर. तर बघा उत्तर डिस्क्राईब द मीनास कॅरेक्टर बघा त्याचं उत्तर दिलेलं आहे बघा. इथून पासून ते तुम्हाला इथपर्यंत लिहायचं आहे बघा उत्तर त्याचं. तर बघा हा प्रश्न मार्च 22-23ला आलेला होता. तर बघा आपण उत्तर बघितलेलं आहे. आता पुढील प्रश्न बघूया. तर बघा त्यातील तिसरं फाइंड द सिमिलर वर्ड बघा. प्लेझेंटला चेअरफुल, हॅवी रेनफॉलला बघा उत्तर दिलेलं आहे पोरिंग, चेअरफुल, वेल नोनला पॉप्युलर आणि नोटीसला स्पॉटेड सॉरी. परत B4 बघा डुएस डिरेक्टेड. तर करेक्ट क्वेश्चन टॅग ओळखायचा आहे बघा. त्याला D वॉजंट C आणि क्वेश्चन मार्क. त्यातील दुसरं बघा आय स्पॉटेड मीना. तर बघा तुम्हाला इथं वाक्य तयार करायचं आहे. मीनानं सुरुवात करायची आहे. तर दिलेलं आहे उत्तर बघा. आणि त्यातील B5 बघा इन युअर ओपिनियन हाऊ शुड अ फ्रेंड बी. तर आपण याचं उत्तर बघूया. तर पहा त्याचं उत्तर येत आहे बघा इन माय ओपिनियन. इथून पासून लिहायचं आहे ते इथपर्यंत लिहायचं आहे इन आवर डिफिकल्ट टाईम. तर हे बघा हे उत्तर आहे त्याचं आपण पाहत आहोत. तर पहा त्यातील तिसरा प्रश्न बघा आणि सेक्शन 3 चालू झालेला आहे. इथं पण सेक्शन 3 10 मार्काला आहे. तर ही पोयम आहे. पहिला प्रश्न बघा A1. त्यातील ट्रू फॉल्स शोधायचे आहे तुम्हाला आणि लिहायचं आहे. तर बघा पहिलं ट्रू आहे, दुसरं फॉल्स आहे आणि तिसरं ट्रू आहे आणि चौथं फॉल्स आहे. तर बघा ही पोयम आहे. तर बघा ही पोयम आहे सगळं बघा. दुसरा मॅच द फॉलोइंग लिहिलेला आहे आणि त्यातील उत्तरसुद्धा दिलेले आहेत बघा. तिसरा रायमिंग पेअर लिहायचे आहेत 2 जोड्या कोणत्याही. आणि त्यातील B बघा ॲप्रिप्रिएशन ऑफ द पोयम. तर खाली पोयम दिलेले आहे त्याचं लिहायचं आहे बघा. तुम्हाला याचं उत्तर मी दाखवते. तर बघा पोयमचं नाव आहे स्टॉपिंग बाय वुड्स ऑन द स्नो इव्हिनिंग. तर बघा पोएट कोण आहे, राईमस्केम, फिगर ऑफ स्पीच आणि देम सेंट्रल आयडिया. तर हे सर्व तुम्हाला लिहायचं आहे. तर बघा विद्यार्थ्यांनो आपण ही पोयमचं ॲप्रिप्रिएशन पाहत आहोत. तर चला सुरुवात करूया पुढील प्रश्न पाहायला. उत्तर बघा आपण पाहून झालेलं आहे. तर बघा त्यातील चौथा क्वेश्चन सेक्शन बघा चौथं 15 मार्काला आहे नॉन टेक्स्टाईल पॅसेज. तर बघा पहिल्यांदा चार्ट आलेला आहे इफेक्ट ऑफ ग्लोबल वॉर्मिंग. तर बघा लिहिलेलं आहे. पहिलं लिहिलं आहे. तिसऱ्याचं बघा हे इतर लिहायचं राहिलेलं आहे बघा. हे रेनफॉल अँड स्नोफॉल लिहायचं आहे याच्या पुढे इथं. तर आपण पुढील प्रश्नाकडे वळूया बघा. A2 डिस्क्राईब द ग्लोबल वॉर्मिंग अँड ग्रीन हाऊस इफेक्ट्स. तर तुम्हाला लिहायचं आहे यातले शोधून डिस्क्राईब करायचं आहे. त्यातील तिसरं बघा पॅसेजमध्ये शोधून तुम्हाला हे अँटोनिम्स म्हणजे विरोधार्थी शब्द लिहायचे आहेत बघा. दिलेले आहेत उत्तर इथं. तर आपण दुसरा प्रश्न आता पाहूया या चौथ्या प्रश्नातला. तर पहा चौथा डुएस डिरेक्टेड. तर तुम्हाला टेन्स ओळखायचा आहे तर त्या वाक्याचा. तर बघा त्यातील पहिल्या वाक्याचा टेन्स आहे प्रेझेंट कंटिन्यूअस टेन्स. त्यातील दुसरं बघा तर अंडरलाईन द मेन क्लॉज ओळखायचा आहे बघा. तर अंडरलाईन केलेली आहे बघा. त्यातील A5 बघा व्हॉट इफेक्ट विल यू मेक द प्रोटेक्ट आवर एन्व्हायरमेंट. तर उत्तर दिलेलं आहे तिथं. तर लिहा. आणि त्यातील B बघा समरी रायटिंग लिहायचं आहे ग्लोबल वॉर्मिंगवरती. तर त्यातील पाचवा प्रश्न बघा लेटर रायटिंग आहे. तर आपल्या वडिलांना लिहायचं आहे सहलीला जाण्यासाठी परमिशन घ्यायची आहे वडिलांची. त्यासाठी तुम्हाला हे पत्रलेखन लिहायचं आहे. त्यातील डायलॉग रायटिंग बघा. तर जमली पुट द सेंटेन्स इन प्रॉपर ऑर्डर टू प्रिपेअर अ मिनिंगफुल डायलॉग. तर बघा त्यातील दुसरं पहिलं आहे आणि चौथं दुसरं आहे, तिसरं आणि
नंतर पहिलं आहे त्यातील बी बघा, कम्प्लीट द फॉलोइंग डायलॉग, तर पूर्ण केलेलं आहेत बघा डायलॉग. ए, वेअर डिड यू गो फॉर अ पिकनिक रिसेंटली, तर बघा उत्तर दिलेलं आहे तिथं. सर्व तुम्हाला असंच लिहायचं आहे. तर चौथं पण लिहायचं आहे बघा, डायलॉग रायटिंग आहे. तर 6 तयार करायचे आहेत डायलॉग रायटिंग, 6 वाक्य, प्रत्येकाची 3-3 असे 6 लिहायचे आहेत तुम्हाला इम्पॉर्टन्स ऑफ गेम्सबद्दल. तर त्यातील बी बघा, B2 किंवा हे ते लिहायचं आहे बघा. तर स्पीच रायटिंग आहे, द ट्रीज आर आवर बेस्ट फ्रेंड बघा, खाली मुद्दे दिलेले आहेत त्यानुसार लिहायचं आहे. त्यातील 6वं बघा, नॉन व्हर्बल अँड व्हर्बल, तर हे दिलेलं आहे. यावरून तुम्हाला तयार करायचं आहे छोटासा पॅरेग्राफ. तर बघा विद्यार्थ्यांनो, तुम्हाला A1 आणि A2 मधलं हे ऑर दिलेलं आहे. तुम्ही A1 किंवा A2 सोडवू शकता. त्यातील A2चं पहा आपण उत्तर दिलेलं आहे. आणि त्यातील बी बघा, एक्सपॅन्ड द थेम, B1 और B2, यात पण तसंच आहे. तुम्हाला B1 और B2 मधले कुठलंही एक सोडवायचं आहे. न्यूज रिपोर्ट नाहीतर स्टोरी रायटिंग आहे बघा. तर बघा सेक्शन 5 स्किल डेव्हलपमेंट 5 मार्काला आला आहे. क्वेश्चन 7वा बघा, ट्रान्सलेशन आलेला आहे ए मध्ये बघा. त्यातील पहिलं बघा, कर्ष म्हणजे धैर्य, शौर्य, ऑनर म्हणजे मालक, कम्युनिकेशन म्हणजे संवाद, व्हायलन्स म्हणजे हिंसा, मारामारी, वर्कशॉप म्हणजे कार्यशाळा, आणि डिस्ट्रेस म्हणजे दुःख, त्रास. तर बी बघा, त्यातील ट्रान्सलेट करायचं आहे तुमच्या भाषेमध्ये. तर त्यातील कोणतेही 2 सोडवायचे आहेत. त्यातील पहिल्याचं भाषांतर बघा, चांगले हस्ताक्षर हे व्यक्तीचे चारित्र्याचा आरसा असतो. दुसरा बघा, अफवावर विश्वास ठेवू नका. तिसरं बघा, वी वेलकम्ड आवर गेस्ट, आम्ही आमच्या पाहुण्यांचे स्वागत केले. आणि चौथं, इंडिया इज माय मदरलँड म्हणजे भारत ही माझी मातृभूमी आहे. त्यातील सी बघा, ट्रान्सलेट द फॉलोइंग अँडोम्स प्रोवर्ब इंटू युअर मीडियम ऑफ इंस्ट्रक्शन म्हणजे म्हणी दिलेल्या आहेत त्या तुम्हाला मराठीत भाषांतर करायचे आहे. तर बघा, पहिला आहे पेरावे तसे उगवते, आणि दुसरा आहे बघा, नाचता येईना अंगण वाकडे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, असा आपण व्हिडिओ पाहिलेला आहे. तर विद्यार्थ्यांना असा आपण इंग्लिश या विषयाचा पेपरचा व्हिडिओ आपण पूर्ण बघितलेला आहे. आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल विद्यार्थी मित्रांनो तुमचे खूप खूप धन्यवाद.